नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पुनश्च एकदा आजच्या इयत्ता 10वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण पहिल्या 2 भागामध्ये प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण या प्रकरणासंबंधी विविध माहिती आपण घेतलेली आहे. विशेष करून भाग क्रमांक 2 मध्ये आपण गुरुत्वीय त्वरण त्याचबरोबर पृथ्वीवर जी चे मूल्य 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं हे आपण सिद्ध करून पाहिलेलं आहे. तर आजच्या या 3ऱ्या भागामध्ये आपण महत्त्वाचा असा घटक बघणार आहे. तो घटक म्हणजेच पृथ्वीवर जी चे मूल्य कुठे किती असेल. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याची जी किंमत आहे, ती किंमत सगळीकडे स्थिर आहे का पृथ्वीवर, कुठे कुठे तिची बदल होतो का, तर ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर कोणत्या ठिकाणी पृथ्वीची व्हॅल्यू ऑफ जी म्हणजेच जी ची किंमत आहे ती कशी बदलते आणि त्याला काय कारण आहेत त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तर बघूया. त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील होणारा बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसं बदलतं, तर पृथ्वीचे जे गुरुत्वीय मूल्य आहे ते सर्व ठिकाणी समान नाहीये. कारण की पृथ्वीचा आकार हा पूर्णपणे मुळातच गोल नाहीये. तर तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे केंद्रापासूनचे जे अंतर आहे ते वेगवेगळं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार हा ध्रुवाजवळ थोडा चपटा होतो, वेगवेगळ्या म्हणजे चपटा होतो व विषुववृत्ताजवळ थोडा फुगीर होतो. म्हणजे चपटा म्हणजे केंद्रापासूनचं त्याचं पृष्ठभाग जवळ आहे आणि विषुववृत्ताजवळ तो फुगीर आहे, म्हणजे केंद्रापासूनचं तिथं अंतर जास्त आहे. पृथ्वीच्या त्रिज्या ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्तावर जास्त आहे. म्हणून जी चे मूल्य सर्वात जास्त कुठं असणार आहे तर ध्रुवावर आहे. कारण की पृथ्वी सेंटर जे आहे, सेंटर म्हणजे काय तर त्याचं वस्तुमान कुणापासून कमी आहे, त्याच्या या ध्रुवापासून. तर तिथं त्याचं सगळ्यात जास्त किंमत आहे ते आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आणि विषुववृत्तापाशी जवळ फुगीर आहे. फुगीर आहे म्हणजे काय वाढलं, अंतर वाढला. अंतर वाढल्यामुळे गुरुत्वीय मूल्य थोडं कमी होत आहे आणि ते किती आहे तर सगळ्यात कमी 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर हे कोणत्या कारणामुळे पृथ्वी कसं आहे, गोल नसून ती कशी आहे, ओव्हल शेप्ड आहे असं म्हणतो. त्यामुळे हा त्याचा बदल आहे. सगळ्यात कमी आहे विषुववृत्ताजवळ 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ध्रुवावर सगळ्यात जास्त आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता त्यानंतर उंचीनुसार कसा बदल होतो. उंचीनुसार म्हणजे पृथ्वीपासून आपण जसं जसं वर जातो तसं तसं त्या गुरुत्वीय मूल्य म्हणजेच जीचं व्हॅल्यू कशा पद्धतीने बदलत जातं ते आपण थोडक्यात बघूया. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेने कमी असल्यामुळे त्या जीच्या उंचीमुळे जीच्या किमतीमध्ये फारसा बदल होत नाही. पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर आपण 10 किलोमीटर उंचीवर जाणाऱ्या विमानाचं अंतर किती होणार आहे केंद्रापासून 6410 किलोमीटर. त्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल हा फार कमी आहे, नगण्य आहे. कारण की त्याचं केंद्रापासूनचं पृष्ठभागापर्यंत अंतरच प्रचंड आहे. त्यामुळे थोडं वर गेलो 10 किलोमीटर पर्यंत तरी सुद्धा जी मध्ये तेवढासा फरक पडत नाही. पण जेव्हा आपण कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत विचार करतो, कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत, तेव्हा जीचं मूल्य मात्र तिथं विचार करण्यासारखा असतो. कारण विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतो ते आपण आता थोडक्यात तुझं सोबतचा तक्ता दिलेला आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो. तर त्या तक्त्यामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी 0 किलोमीटर म्हणजे पृथ्वीला चिकटून जो भाग आहे जमीन तिथं 9.81 आहे. त्यानंतर माउंट एव्हरेस्ट तर ते 8.8 किलोमीटर आहे पृथ्वीपासून, तर त्याची व्हॅल्यू 9.8 आहे. मानव निर्मित फुग्याने घातलेली सर्वात उंची, मानव निर्मित जे फुगे असतात बलून्स म्हणतो आपण, ते 36 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात, 36.6 किलोमीटर पर्यंत. तर तिथे थोडं कमी झालं व्हॅल्यू ऑफ जी, तर ते किती होतं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर होत असतं. त्यानंतर पुढचा आपण बघूया अंतराळयानाची कक्षा, जे अंतराळामध्ये यान जातात तर ते 400 किलोमीटर पर्यंत जातात आणि तिथं परत व्हॅल्यू ऑफ जी कमी होते आणि ती 8.7, आता इथं लक्षात येण्यासारखं किंमत बदल झालेला आहे पहा, 8.7 आहे. त्यानंतर दळणवळण उपग्रहाची जी कक्षा आहे ते 35,700 किलोमीटर, पृथ्वीचे सगळ्यात वरचा भाग
जिथं उपग्रह जे दळणवळणासाठी उपग्रह आहेत, आपल्या सॅटेलाइट म्हणतो आपण त्याला, तर ते 35,700 किलोमीटर अंतरावर आहेत आणि तिथं मात्र जी ची किंमत अतिशय नगण्य आहे. 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. अतिशय नगण्य असल्यामुळं तिथल्या कुठल्याही वस्तू तरंगत राहतात. तिथे जी ची व्हॅल्यू अजिबात जास्त प्रमाणात मिळत नाही. तुम्ही काही चित्र पाहिलं असेल तर सुनीता विल्यम्सने एकदा तिथं त्यातून चित्र सोडले होते. सगळे आपण नाकावाटे तोंडावाटे पाईप्सद्वारेच काय घेत असतो, अन्न पाणी वगैरे घेत असतो. सगळे तरंगत असतात. सगळ्यात तरंगणाऱ्या वस्तू आपण तिथून घेत असतो, कारण की जी ची व्हॅल्यू असल्यामुळे कुठली वस्तू पृथ्वीला खेचली जात नाही. आता त्यानंतर शेवटचा भाग म्हणजे खोलीनुसार बदल. खोली म्हणजेच आत, डेप्थ म्हणतो आपण. पृथ्वीच्या आत जसं जसं जातो तसं पृथ्वीमध्ये काय बदल, व्हॅल्यू ऑफ जी मध्ये काय बदल होतो का? आपल्याला काय वाटत असेल, पृथ्वीचे केंद्रकात सगळ्यात जास्त म्हणजे तिथंच आहे म्हणल्यावर सगळ्यात जास्त आहे. पण गैरसमज आहे मित्रांनो, जसं जसं आपण पृथ्वीच्या आत जातो तसं तसं जीचं मूल्य सुद्धा बदलत जातं. तर जसं जसं आपण आत जातो तसं तसं काय होणार आहे, पृथ्वीचं केंद्र आणि आपण आज समजा गेलो इमॅजिनेशन, तर त्याच्यातलं अंतर कमी कमी होत जाणार आहे. जसं जसं आत व्हॅल्यू कमी होत जातं, आर म्हणजे डिस्टन्स, अंतर, आपलं अंतर आणि ते केंद्राचं, सगळ्यांना आपल्याला वाटतं की आज घेत असो म्हणजे ते युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी वाढत जात असते. परंतु तसं न होता काय होत असतं, वस्तू पृथ्वीच्या जवळ गेल्यामुळे जसं जसं आपण आज जातो तसं वस्तुमान कमी होतं. म्हणजे पृथ्वीचं बाहेरचं जे आउटर लेअर आहे ते कमी कमी होत जातो. म्हणजे गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग सुद्धा कमी होतो. त्यामुळं यमचे मूल्य कमी होत जाते, वस्तुमान कमी होणार आहे. वस्तुमान कमी झाला याचा एकत्रित परिणाम असा होतो की पृथ्वीच्या जसे 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 आत जातो, खोलीनुसार डेप्थनुसार तसं तसं जीचे व्हॅल्यू, जीची किंमत अतिशय कमी 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 होत जाते आणि बरोबर ऍट एक्झॅक्टली सेंटरला, केंद्राला जीची किंमत 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणजेच जिथे केंद्रकामध्ये सगळ्यात जास्त गुरुत्व मूल्य असं आपण समजतो, पण प्रत्यक्षात तिथे त्याची किंमत किती आहे, 0 आहे, हे लक्षात आलं पाहिजे. अशा रीतीने प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात. त्यांच्या पृष्ठभागावरील जीची मूल्ये सुद्धा ही वेगवेगळी असतात. आपण पाहिलं आता चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या बलाच्या 1/6 म्हणजे 1/6 आहे. त्यामुळं कुठलीही वस्तू तिथे काय होत असते, यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षाही चंद्रावर 6 पट उंच उडी मारू शकतो. तुम्हाला सांगितलं मी 5 मीटर आपण जर उंच राहत असो तर तिथं 5×30 म्हणजे 30 मीटर म्हणजे 6 पट उंच आपण उडी मारू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यानंतर पुढच्या महत्वाच्या भागाकडे जाणार आहोत. तो भाग म्हणजे वस्तुमान व वजन, मास अँड वेट. तर आपल्याला माहिती आहे, त्या तत्पूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. त्यानंतर आपण वस्तुमान व वजन म्हणजे काय त्या भागाकडे जाऊया. समजा बोलीभाषेमध्ये आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थाने घेत असतो. म्हणजे एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅम मध्ये म्हणजेच वस्तुमानाच्याच एककामध्ये मोजत असतो. समजा उदय नावाचा एक मुलगा आहे, त्याचं वजन 100 किलोग्रॅम आहे असं आपण जर मानलं तर आपण असं म्हणतो उदयचे वस्तुमान 100 किलोग्रॅम आहे. तसं पाहिलं तर ते उदयचं काय असतं, वस्तुमान असतं. कारण की उदयचे वस्तुमान 100 kg, वजन म्हणजेच W बरोबर mg. तर त्याचं जर वजन पाहायला गेलं तर ते वजन किती होणार आहे, mg 100 गुणिले 9.8 म्हणजे 980 न्यूटन असं होत असतं. पण आपण जेव्हा तराजू काट्यामध्ये तुलनात्मक करतो दोन वस्तूंचं, साखर एकामध्ये आणि एका ठिकाणी 1 किलोग्रॅमचं दगड असतो, तेव्हा ते पण तुलनात्मक वस्तुमान बघत असतो. आणि तेच वस्तुमान आपण वजनामध्ये कसं रूपांतर करतो, तर त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला उचलण्यासाठी किती गुरुत्वीय बल लागतं हे ते काय असतं, त्याचं वजन असतं. म्हणजेच उदय या मुलाला उचलण्यासाठी किती गुरुत्वीय बल लागतं, तर ते लागतं 980 न्यूटन. हे खरं म्हणजे 980 न्यूटन हे त्याचं काय आहे, वजन आहे. आणि त्याचं वस्तुमान किती आहे, तर 100 kg आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर आपण बघणार आहे वस्तुमान व वजन नेमकं याच्यामध्ये काय फरक आहे. वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव संचयाचे मापन होय. द्रव संचय त्याच्यामध्ये मॅटर किती आहे, द्रव संचय किती आहे
त्यावरून त्याचं आपण काय करतो, वस्तुमान काढतो. एक हत्ती आहे आणि दुसरं एक छोटा प्राणी आहे, आपण कुत्रा घेऊया, तर त्या दोघांचं वस्तुमान का वेगळं असतं? कारण की द्रवसंचय हे हत्तीमध्ये जास्त आहे आणि त्याच वेळी त्या कुत्र्यामध्ये कमी आहे. म्हणजेच मॅटर हे कमी जास्त आहे, म्हणून दोघांचंही वस्तुमान हे नक्कीच काय असणार आहे, कमी असणार आहे. तर वस्तुमान याचं एकक जे आहे SI युनिट किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं आणि वस्तुमान ही अदिश राशी आहे. अदिश राशी का म्हणलं जातं? अदिश राशीचं वस्तुमान कुठल्याही दिशेने कसंही मोजलं तर त्याच्यात बदल होत नाही. आपण आताच पाहिलं, उदयचं उदाहरण सांगितलं. उदयला उभा केलं आणि त्याचं वस्तुमान मोजलं तर समजा आपण 100 किलोग्रॅम मानलेलं आहे, प्रत्यक्षात त्याचं असणार नाही. आपण उदाहरण सोपं जावं या उद्देशाने मी 100 केजी घेतलेलं आहे. तर 100 केजीचं उभा केलं आणि त्याचं वस्तुमान मोजलं तर 100 किलोग्रॅम भरणार आहे. त्याला झोपवलं आणि त्याचं वस्तुमान केलं, वस्तुमान मोजलं तरी ते 100 किलोग्रॅम भरणार आहे. त्याची दिशा बदलली, समजा आता सुरुवातीला माझ्यासारखं उभारलेलं आहे पुढे आणि नंतर पुढच्या वेळेस त्याला त्या दिशेने उभा केलं आणि त्याचं वस्तुमान मोजलं तरी सुद्धा 100 किलोग्रॅम भरणार आहे. म्हणजेच वस्तुमानावर दिशेचा काही संबंध येत नाही, दिशेमुळे वस्तुमानात बदल होत नाही. बरोबर आहे. एवढंच कशाला, त्याचं वस्तुमान इथं आपण भारतामध्ये मोजलं, त्याला अमेरिकेत नेलं, तिथं त्याचं वस्तुमान केलं, तिथं सुद्धा काय होणार आहे, 100 किलोग्रॅमच भरणार आहे. म्हणजे दिशामुळं त्याच्या वस्तुमानात काही बदल होत नाही, म्हणून वस्तुमान ही अदिश राशी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या ग्रहावर सुद्धा नेलं त्याला तरी त्याचं वस्तुमान बदलणार नाही. म्हणजेच कुठल्याही वस्तूचं वस्तुमान हे कधीच बदलत नाही. इथे जेवढं वस्तुमान आहे पृथ्वीवर, चंद्रावर आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं भागामध्ये की 1/6 आहे. प्रत्यक्षात तिथेही वस्तुमान तेवढंच असणार आहे, पण तिथे ग्रॅव्हिटी कमी असल्यामुळं, पृथ्वी बल कमी असल्यामुळं, जीची व्हॅल्यू कमी असल्यामुळं काय होणार आहे, त्याला खेचण्याची जी प्रवृत्ती आहे चंद्राची ती कमी असणार आहे, म्हणून ते जास्त उंचवर जाणार आहे. तर त्याचं मूल्य सगळीकडे सारखं असतं. आणि न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक मापक आहे. जडत्व तुम्ही शिकलेला आहात, जडत्वाचे उदाहरण सुद्धा तुम्ही इयत्ता 9वी मध्ये पाहिलेले आहे. जडत्वाचे उदाहरण आपल्याला पाहता येतं. समजा एक कॉईन घेतला, तुम्ही एक कॉईन घेतला पुठ्ठ्यावर आणि ग्लास आहे खाली आणि त्या तुम्ही पुठ्ठ्याला टिचकी मारला तर ते कॉईन खाली पडणार आहे त्या ग्लासमध्ये आणि फक्त पुठ्ठा पुढे जाणार आहे. का तर त्या कॉईन मध्ये, नाण्यामध्ये काय जडत्व आहे. जडत्व म्हणजेच काय, एखाद्या वस्तूला जर स्थिर असेल तर स्थिरच राहावंसं वाटतं आणि जर ते गतीमध्ये असेल तर गतिमानच राहावंसं वाटतं. तो कॉईन तिथे काय होता, त्या पुठ्ठ्यावर स्थिर होता, म्हणून तुम्ही जेव्हा त्याला टिचकी मारला फक्त तो पुठ्ठा गतिमान झाला, पण ते नाणं जे आहे ते स्थिर राहिलं म्हणून ते खाली पडलं. म्हणजेच हे जडत्व कुणाला लागू होतं, आपल्या वस्तुमानाला लागू होतं. म्हणजेच जेवढं वस्तुमान तितकेच त्याचं जडत्व जास्त असणार आहे. कुत्रा आणि हत्तीचं उदाहरण आपण दिलं आता, तर हत्तीचं वस्तुमान जास्त आहे म्हणून त्याचं जडत्व जास्त आहे आणि त्याच कुत्र्याचं वस्तुमान कमी म्हणून त्याचं काय, जडत्व सुद्धा कमी आहे. तर वस्तुमान आपण आत्ताच पाहिलं. त्यानंतर त्याच वेळी आपण बघूया आता वजन कशाला म्हणायचं. तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असं म्हटलं जातं. एखादी वस्तू आहे, जर वस्तू जड असेल, त्याचं वस्तुमान जास्त असेल तर त्याला पृथ्वीला आपल्याकडे खेचण्यासाठी लागणारं गुरुत्वीय बल सुद्धा जास्त असणार आहे. गुरुत्वीय बल जास्त असेल तर नक्कीच त्याचं वस्तुमानाबरोबर वजन सुद्धा वाढणार आहे. तर हे पृथ्वीवर झालं. यम हे जर वस्तुमान असेल तर सूत्रानुसार काय मिळेल तुम्हाला, एफ बरोबर mg. आणि यम म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान आणि जी म्हणजे गुरुत्वीय बल असणार आहे. तर वजन याचं SI युनिट जे आहे ते न्यूटन आहे. वजन हे बल असल्यामुळे, फोर्स असल्यामुळे ती सदिश राशी आहे. का तर त्याचं जे वजन आहे ते निरनिराळ्या ठिकाणी बदलतं. ती बलाच्या दिशेने पृथ्वीच्या केंद्रकाकडे असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखे नाही. आता ज्याच भागामध्ये पाहिलेल्या सुरुवातीला जीचं मूल्य कुठं कुठं कसं बदलतं. पृथ्वीवर 9.8 आहे, जसं जसं वर जातो तसं तसं कमी कमी होत जातं. वर 35,700 किलोमीटर अंतरावर तर फक्त किती 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणजे तिथे वस्तुमान तेच राहणार आहे पण तिथं नक्कीच वजन बदलणार आहे. म्हणून व्हॅल्यू ऑफ झी बदलल्यामुळं वजन सुद्धा स्थिर नाही. जीचे मूल्य सगळीकडे स्थिर नसल्यामुळे वजनही स्थानाप्रमाणे बदलते
आणि तिचे वस्तुमान मात्र सर्व ठिकाणी एकच आहे, वजन मात्र नेहमीच बदलत जाते, हे आता तुम्हाला कळलं असेल. तर वस्तुमान आणि वजन या दोघांमधला नेमका हा फरक आहे. तर तुम्हाला एक साधारण उदाहरण देता येईल याच्यावरनं. समजा आत्ताच आपण उदाहरण पाहिलं, उदय त्याचं वस्तुमान 100 किलोग्रॅम आहे आणि व्हॅल्यू ऑफ झी पृथ्वीवर किती आहे, 9.8 आहे. तर त्यावेळी त्याचं वजन पृथ्वीवर किती भरलं, 980 न्यूटन भरलं. आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, समजा त्या उदयला आपण 35,700 म्हणजेच एअर स्पेस मध्ये सोडून दिलं, यानामध्ये बसवलं आणि सोडून दिलं, जिथे त्याचं जी ची किंमत 0.225 असेल, तर मला सांगा त्या ठिकाणी उदयचं वस्तुमान किती आणि त्याचं वजन किती असेल. तर नक्कीच तुम्हाला माहित आहे, पण तरी मी सांगतो. तर उदयचं वस्तुमान तिथे सुद्धा 100 किलोग्रॅमच असणार आहे, कारण की वस्तुमान हे कुठेच कधी बदलत नाही. पण वजन मात्र नक्कीच बदलणार आहे. वजन किती होणार आहे, तर सूत्राप्रमाणे F बरोबर mg. m ची किंमत 100 आहे आणि g ची किंमत इथं फक्त 0.225 आहे. मग 100 गुणले 0.225, तर त्याचं तिथं फक्त किती होणार आहे, 22.5 न्यूटन हे काय होणार आहे, त्याचं तिथं वजन होणार आहे. म्हणजे वजन स्थानाप्रमाणे बदलतं, हे त्यामुळे काय झालं इथं सिद्ध झालेलं आहे. अशा रीतीने आपण इथे वस्तुमान आणि वजन यातला फरक उदाहरणासहित स्पष्ट केलेला आहे. तर पण मित्रांनो, एक उदाहरण आपण बघतोय. तर समजा आत्ताच आपण जसं उदयचं पाहिलं, अजून एक उदाहरण आपण बघूया. जर समजा एका व्यक्तीचं वजन 750 आहे कुठे, पृथ्वीवर, तर तिथं त्याचं वजन चंद्रावर किती असेल आणि त्याचं वस्तुमान चंद्रावर किती असेल, तर आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. तर चंद्राचे जे त्यासाठी आपल्याला चंद्राचे वस्तुमान माहित असणं गरजेचं आहे, त्याची त्रिज्या सुद्धा आपल्याला माहित आहे. तर पृथ्वीवर त्या मुलाचं वजन किंवा व्यक्तीचं वजन 750 न्यूटन आहे. तर पृथ्वीच्या ME म्हणजेच मास ऑन अर्थ आणि MM म्हणजे मास ऑन मून, तर ते गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर दिलेलं आहे, ME/MM बरोबर 81. म्हणजेच आपल्या पृथ्वीचं वस्तुमान हे चंद्राच्या वस्तुमानापेक्षा 81 पटीने जास्त आहे. तर त्रिज्याच्या बाबतीत आपण बघूया. तर RE म्हणजेच रेडियस ऑफ अर्थ आणि RM म्हणजे रेडियस ऑफ मून. तर RE/RM बरोबर 3.7 आहे. म्हणजे आपली त्रिज्या चंद्राच्या त्रिज्येपेक्षा 3.7 पट जास्त आहे. तेव्हा आपण त्यांचा रेशो घेतोय. मग समजा त्या व्यक्तीचं वस्तुमान इथं M आपण समजे M किलोग्रॅम, कारण की वजन दिलेलं आहे त्यावरनं वस्तुमान काढतोय. तर पृथ्वीवर तिचं वजन काय होणार आहे, mg बरोबर 750. तर आपण किमती टाकल्यानंतर लक्षात येतं, तर त्या व्यक्तीचे चंद्रावरील पृथ्वीवरील वजन काय मिळेल तुम्हाला, 750 गुणिले RE चा वर्ग छेद GME नंबर 1. तर त्या व्यक्तीचं चंद्रावरील वजन बरोबर स्मॉल m कॅपिटल G MM/RM ब्रॅकेट स्क्वेअर. तर त्यानंतर समीकरण 1 आणि 2 वरून आपण काढणार आहे. दोन्ही कम्पेअर करूया आपण. तर दोघांचं गुणाकार करूया. तर काय मिळेल तुम्हाला, 750 RE चा वर्ग छेद GME गुणिले GMM/RM चा वर्ग बरोबर किंमत टाकल्यानंतर 750 गुणिले RE चा वर्ग छेद RM चा वर्ग गुणिले MM/ME बरोबर शेवटी 750 गुणिले त्या दोघांचे रेशो आपल्याला माहिती आहेत, गुणोत्तर 750 गुणिले 3.7 कंसाचा वर्ग गुणिले 181 आणि सगळं गणन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल इथं, तर 126.8 न्यूटन हे वजन त्या व्यक्तीचं कुठं असणार आहे, चंद्रावर असणार आहे. हे सूत्राच्या सहाय्याने सगळं केलं, पण आपण जरा सहज ढोबळमानेनं पाहिलं तर 6वा भाग आहे. तर 750 ला तुम्ही 6ने जरी भागला तरी तुमचं उत्तर किती येते, 126 पॉइंट समथिंग येणार आहे. तर हे झालं वजन. तर वस्तुमान काय असेल, वस्तुमान बदलत नाही आपल्याला माहित आहे. त्यानुसार पृथ्वीवर त्याचं वस्तुमान जेवढं आहे तेवढंच वस्तुमान कुठे असेल, चंद्रावर सुद्धा असेल. म्हणून चंद्रावरील वजन हे पृथ्वीवरील वजनाच्या जवळपास 1/6 म्हणजे षष्टांश आहे, हे आपल्याला लक्षात तुम्हाला येईल. तर आपण त्यानंतर पुढचा भाग म्हणजे मुक्त पतन म्हणजे काय आपण बघणार आहे. मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल असं त्याला म्हटलं जातं. त्यासाठी आपण सोबतच्या आकृतीमध्ये दिल्यासारखं आपण एक कृती करून बघूया. एक लहानसा दगड घ्यायचा,
त्यावर कोणकोणते बल प्रयुक्त होत आहे ते आपण बघूया. आता तो दगड आपण काय करायचं, सोडून द्यायचा. तुम्हाला काय आढळलेलं, तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते कोणते बल प्रयुक्त होतात किंवा कुठला बल प्रयुक्त होतो आपण ते बघूया. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे सगळ्याच वस्तूवर अप्लाय होत असतो. कुठलीही वस्तू असू दे, लहान मोठा, सजीव निर्जीव, कोणताही वस्तू असू दे, त्यावर पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे निश्चितच असणार आहे. आपण दगड हातात धरलेला असताना हे देखील एक प्रकारचं बल प्रयुक्तच आहे आपलं, परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने बल लावलेलं आहे. म्हणजेच तो दगड खाली येणार होता, आपण त्या दगडाला होल्ड केलेला आहे, पकडून ठेवलेला आहे. दगडाच्या विरुद्ध दिशेने आपण त्याला बल प्रयुक्त केलेला आहे. तर त्याला संतुलित करत होता व दगड आता स्थिर आहे. त्याला आपण दगडाला काय केलेलं, स्थिर आहे, कारण की आपण त्याला प्रयुक्त केलेलं बल जे आहे ते समान आहे. त्यामुळे तो दगड त्या हातामध्ये स्थिर आहे. जेव्हा आपण त्या दगडाला सोडून दिलं, त्यावेळी त्या दगडावर फक्त आणि फक्त आता गुरुत्वीय बलच प्रयुक्त होत आहे. बरोबर आहे. आणि त्या गुरुत्वीय प्रभावामुळे तो दगड खाली पडतो. म्हणूनच आपण मुक्त पतन म्हणजे काय आपण पाहूया. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान होत असेल, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान होत असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. तर त्याच्यावर फक्त आता गुरुत्वीय बल आहे, कुठलंच बल त्याच्यावर नाहीये. दगडाचे आता मुक्त पतन झाले. मुक्त पतनामध्ये आरंभीचा वेग त्याचा 0 असतो. जेव्हा हातात दगड आहे, आपण सोडणार आहे, त्यावेळेस त्याचं सुरुवातीचा वेग 0 आणि कालानुसार गुरुत्वीय बलामुळे त्वरण वाढतो. आणि पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी मात्र होणाऱ्या घर्षण बलामुळे त्या मुक्त पतनाला विरोध होत असतो आणि त्याला प्लावक बल सुद्धा कार्यरत असतं. प्लावक बल, त्याला विरोध करणारा बल, प्लावक बल त्याला काय करतो, विरोध करत असतो. म्हणून खऱ्या अर्थाने पृथ्वीवर मोकळ्या हवेत मुक्त पतन होऊ शकत नाही. हे फक्त केवळ निर्वातामध्ये शक्य आहे. आपण मागच्या भागामध्ये एक व्हिडिओ पाहिलेला होता, एक पीस आणि एक चेंडू, तर ते सुद्धा मुक्त पतनाचं उदाहरण देता येईल. मुक्त पतन तिथं शक्य झालं. तर म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे कुठं होणार आहे, तर निर्वाताचं शक्य आहे. मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. तर 3 समीकरणे आहेत. तर त्या मुक्त पतनासाठी जी आणि त्याचा आरंभीचा वेग 0 जर घेतला तर आपण 3 उदाहरणे मिळतात. आपलं सूत्र जे होतं ते पहिलं सूत्र तर v बरोबर u प्लस at. त्याऐवजी काय होणार आहे, u म्हणजे सुरुवातीचा आरंभ वेग 0 म्हणून v बरोबर 0 अधिक gt म्हणजेच v बरोबर gt. दुसरं सूत्र आहे s बरोबर u प्लस at स्क्वेअर होता, तिथे u 0 आहे म्हणून s बरोबर 1/2 gt स्क्वेअर. आणि तिसरं सूत्र आहे v स्क्वेअर बरोबर u स्क्वेअर प्लस 2s होता, तिथे u 0 म्हणून v स्क्वेअर बरोबर 2gs. असे काय आहेत, g ची व्हॅल्यू आपण a च्या ऐवजी g ची व्हॅल्यू घेतो आणि g हे मायनस मध्ये घेणं गरजेचं आहे, कारण की या गतीमध्ये त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने काम करत असतं. g चे परिणाम तेवढे असले तरी सुद्धा त्या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखालीच गतिशील असतात. नसेल तर ते मुक्त पतनामुळे पृथ्वीवर येऊन पडले असते. पण जीचे परिणाम झाला तरी सुद्धा ते लगेच पृथ्वीकडे खेचले जात नाहीत. अशा रीतीने मुक्त पतनाची ही 3 उदाहरणं आपण आता इथं 3 सूत्र आपण इथं पाहिलेली आहेत. तर त्यानंतर मित्रांनो आपण एक उदाहरण बघतोय. तर एक 3 केजीचा लोखंडाचा गोळा 125 मीटर अंतरावरून खाली पडला. तर त्याचं जे मूल्य आहे, जीचं मूल्य ते 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण घेऊया. तर त्यावरून खालील राशींचे मूल्य आपण काढतोय. त्यामध्ये एक आहे जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी, जमिनीपर्यंत पोहोचताना त्याचा असलेला वेग त्या लोखंडी गोळ्याचा, आणि त्यावर अर्ध्या वेळेस त्याची उंची, म्हणजे निम्म्या वेळेमध्ये तो किती किलोमीटर किंवा किती मीटर खाली आला. तर दिलेली माहिती आपल्याला अशी आहे. तर आपण बघू शकतो इथे लोहगालाचे वस्तुमान आहे m बरोबर 3 kg आणि त्यांनी एकूण कापलेलं अंतर जे आहे s म्हणतो आपण त्याला,
125 मीटर आहे आणि आरंभीचा वेग त्याचा डेफिनेटली आपण आताच पाहिला u बरोबर 0 आणि त्वरण म्हणजेच a बरोबर g बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर न्यूटनच्या दुसरं समीकरण आपण बघतोय काय आहे, s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग. तर इथे u बरोबर 0 घेतोय आणि a बरोबर g घेतोय. त्याप्रमाणे आपण किंमत टाकल्यानंतर 125 बरोबर 0 अधिक 1/2 गुणिले 10 गुणिले t चा वर्ग. मग काय मिळेल तुम्हाला, 125 बरोबर 5t वर्ग, म्हणून t वर्ग बरोबर 125/5, म्हणून t वर्ग ची किंमत 25 आहे. म्हणून t बरोबर किती, 5 सेकंद. म्हणजे लोहगोल 5 सेकंदामध्ये जमिनीपर्यंत पोहोचेल. 5 सेकंद, त्याला खाली जमिनीवर येऊन पडण्यासाठी 5 सेकंद एवढा वेळ लागेल. आता आपण दुसरं बघणार आहे. न्यूटनचं पहिलं समीकरण काय आहे, तर v बरोबर u अधिक at. इथे परत u ची किंमत 0 आहे, तर a बरोबर g घेतोय आपण. तर त्याप्रमाणे अंतिम वेग काढतोय आपण. अंतिम वेग बरोबर v म्हणजे अंतिम वेग 0 अधिक 10 गुणिले 5. तर अंतिम वेग बरोबर 10 गुणिले 5 गुणाकार करूया तर 50 मीटर पर सेकंड येतो. म्हणजेच लोहाचा गोळा, लोखंडाचा गोळा जमिनीवर पोहोचताना त्याचा वेग किती असतो, 50 मीटर पर सेकंड असतो. 50 मीटर पर सेकंड असतो. आता तिसरं आपण राशी काढतोय, तर ते आहे एकूण वेळेचा अर्धा वेळ. एकूण 5 सेकंद लागलेला आहे, तर त्याचा अर्धा वेळ नक्कीच काय होणार आहे, 5/2 म्हणजे 2.5 सेकंद. 2.5 सेकंदामध्ये तो किती मीटर खाली येतो. आपल्याला सहज काय वाटतं, 5 सेकंदामध्ये जर 125 मीटर आला असेल खाली, 125 मीटर ना खाली 5 सेकंदात आला, तर निम्म्यामध्ये 125चं निम्म किती होतं साधारणपणे, मला वाटतं 7×2=14 म्हणजे 62.5. आपल्याला काय वाटेल की निम्म्यावर म्हणजे काय 62.5 पर्यंत तो आला असेल, निम्म किती राहतं, 62.5 राहतं. पण तसं घडत नाही मित्रांनो. तर आता इथं निम्म्या वेळचं आपण सूत्र काढण्यासाठी लोह गोळाने निम्म्या म्हणजे 2.5 सेकंदात कापलेलं अंतर बरोबर s मानूया. तर न्यूटनचं दुसरं समीकरण काय सांगतं, s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. तर s बरोबर आपण किंमत टाकतोय 0 अधिक 1/2 गुणिले 10 गुणिले 2.5 कंसाचा वर्ग. तर जेव्हा आपण हे समीकरण सोडवतो तर त्याचं उत्तर येतं 31.25 मीटर. तर तुमच्या लक्षात आलं असेल 31.25 हे 62.50 चे निम्म आहे. म्हणजेच पहिल्या निम्म्या वेळेत 5 सेकंदापैकी 2.5 सेकंदामध्ये तो लोहगोळा फक्त किती 25%च खाली आलेला आहे. 25 म्हणजे अजून 75% शिल्लक आहे. याच्यावर लक्षात आलं असेल सुरुवातीचा त्याचा वेग कमी असतो. सुरुवातीच्या 2.5 सेकंदामध्ये तो लोहगोळा 31.25 येतो, म्हणजे फक्त त्या 125 चे किती चौथा भाग येतो. आणि राहिलेल्या 2.5 सेकंदामध्ये राहिलेला 75% भाग येतो. म्हणून जसं जसं खाली येत असतं पृथ्वीच्या जवळ येतो तसं त्याचा त्वरण वाढतो आणि त्याचा वेगही वाढतो. असं तुम्हाला या उदाहरणाच्या जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात येईल. म्हणजे अर्ध्या वेळेस लोहगोलाची उंची आता किती असणार आहे, 125 टोटल. त्यापैकी फक्त तो खाली आला किती 31.25. जर ते आपण वजा केलं तर 93.75 मीटर अंतरावर अजून सुद्धा तो, म्हणजे निम्म्या वेळेमध्ये तो फक्त 31.25 आला, म्हणून तो 93.75 या मीटर अंतरावर तो अजून लोहगोळा आहे. तर पृथ्वीच्या खाली येताना, पृथ्वीकडे येताना काय होत असतं, तर त्या कुठल्याही वस्तूचं काय वाढत जातं, वेग वाढत जातो. तर अशा रीतीने आपण ह्या तिसऱ्या भागामध्ये हा एवढा भाग पाहिलेला आहे. तर पुढच्या शेवटचा भाग असणार आहे चौथा भाग. त्या चौथ्या भागामध्ये आपण राहिलेलं या प्रकरणातील राहिलेले सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.